आता सध्या ना सगळीकडे दिवाळी वाइब्स चालू आहेत बघा. म्हणजे दिवाळीची फिलिंग्स आत्ता यायला चालू झाल्या. दिवाळी अवघ्या 3-4 दिवसावर येऊन ठेपलेल्या. त्यावेळेस दिवाळीची जी फिलिंग आली. तर दिवाबत्ती करून घेतली. छान असा वेगळा असा धूप पण लावून घेतला होता. त्यानंतर भीमसेनी कापूर लावायला घेतलं. त्यानंतरनं घेतलेलं आहे मी इकडे दिवे लावण्यासाठी, जे की आता दिवाळी होईपर्यंत 5-6 दिवस तर आपण हे रोजचं रुटीन फिक्सच आहे. त्यानंतर आज आहे यमदीपदान आणि ते सुद्धा मस्त असतं बघा, म्हणजे करणं थोडंसं. इथे ना मी जे आपली सदाफुली असते तर त्याची पानं ठेवलेली आहेत. पहिला वस्त्र अंथरलं, त्याच्यावर पान ठेवली, तांदूळ टाकून घेतलं. एक कणकेचे दिवा आणि 2 मुटके असे आजूबाजूला ठेवून हळदी कुंकू लावून अक्षता वाहून अशा पद्धतीने ते दिवा लावून घेतलेला आहे. आणि हा दिवा मोस्टली ना म्हणजे बऱ्यापैकी दक्षिणेला तोंड करून लावला जातो. शेवरीचा इथे किल्ला बघू शकता. संध्याकाळच्या टायमिंगला इकडे घेतलेला आहे शेव बनवायला, म्हणजे पापडी आणि शेव बनवून घेतली. त्यानंतरनं चिवडा बनवून घेतलेला आहे. आणि हे सगळं करता करता 10:30 वाजले जेवण करायला मला. आणि यानंतरनं मला चकलीसुद्धा बनवायची होती. त्याचा व्हिडिओ पुढे येईल. चला व्हिडिओ आवडला लाईक करा. आता सध्या ना सगळीकडे दिवाळी वाइब्स चालू आहेत बघा. म्हणजे दिवाळीची फिलिंग्स आत्ता यायला चालू झाल्या. दिवाळी अवघ्या 3-4 दिवसावर येऊन ठेपलेल्या. त्यावेळेस दिवाळीची जी फिलिंग आली. तर दिवाबत्ती करून घेतली. छान असा वेगळा असा धूप पण लावून घेतला होता. त्यानंतर भीमसेनी कापूर लावायला घेतलं. त्यानंतरनं घेतलेलं आहे मी इकडे दिवे लावण्यासाठी, जे की आता दिवाळी होईपर्यंत 5-6 दिवस तर आपण हे रोजचं रुटीन फिक्सच आहे. त्यानंतर आज आहे यमदीपदान आणि ते सुद्धा मस्त असतं बघा, म्हणजे करणं थोडंसं. इथे ना मी जे आपली सदाफुली असते तर त्याची पानं ठेवलेली आहेत. पहिला वस्त्र अंथरलं, त्याच्यावर पान ठेवली, तांदूळ टाकून घेतलं. एक कणकेचे दिवा आणि 2 मुटके असे आजूबाजूला ठेवून हळदी कुंकू लावून अक्षता वाहून अशा पद्धतीने ते दिवा लावून घेतलेला आहे. आणि हा दिवा मोस्टली ना म्हणजे बऱ्यापैकी दक्षिणेला तोंड करून लावला जातो. शेवरीचा इथे किल्ला बघू शकता. संध्याकाळच्या टायमिंगला इकडे घेतलेलं आहे शेव बनवायला, म्हणजे पापडी आणि शेव बनवून घेतली. त्यानंतरनं चिवडा बनवून घेतलेला आहे. आणि हे सगळं करता करता 10:30 वाजले जेवण करायला मला. आणि यानंतरनं मला चकलीसुद्धा बनवायची होती. त्याचा व्हिडिओ पुढे येईल. चला व्हिडिओ आवडला लाईक करा.